तर विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत। अशा वेळी विदर्भात आता शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर कोरघोडी करण्यात कुठलाही मुद्दा सोडत नसल्याचं दिसून येत आहे। नागपूर जिल्ह्यात सुरगाव येथे न्यायालयाच्या आदेशाने कत्तलखाना होऊ घातला आहे। मात्र आता या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झालेत। मंगळवारी नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं। सोमवारी एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे यांनी याच कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नेलं होतं। आता उद्धव गट हम किसी से कम नहीं असं दाखवून देण्यासाठी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळतंय। यावेळी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येतंय। तर यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार अशी घोषणाबाजी देण्यात येते। विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तर अशा वेळी विदर्भात आता शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर कोरघोडी करण्यात कुठलाच मुद्दा सोडत नसल्याचं चित्र दिसून येत आहे। नागपूर जिल्ह्यात सुरगाव येथे न्यायालयाच्या आदेशाने कत्तलखाना होऊ घातलेला आहे। मात्र आता या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक भूमिकेत आहेत। यावेळी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन पुकारलेलं आहे। तर मंगळवारी नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्याकडून आंदोलन करण्यात आले आहे। सोमवारी एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे यांनी याच कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला नेलं होतं। आता उद्धव ठाकरे गट हम किसी से कम नहीं असं दाखवून देण्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेलं आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित कत्तलखान्याच्या विरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गट आक्रमक भूमिकेत आल्याचं चित्र आपण या क्षणी एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकतात। यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। तर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। कत्तलखान्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे। तर काही दिवसांपूर्वीच कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांचं एक शिष्टमंडळ पारवेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलं होतं। मात्र यावर काय तोडगा निघाला अद्याप या संदर्भात काही स्पष्टता आलेली नाहीये। मात्र आता उद्धव ठाकरे शिंदे गटानंतर उद्धव ठाकरे गटही आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। नितीन तिवारी इथे आहेत। नितीनजी काय सांगाल, हा मुद्दा का महत्त्वाचा वाटतो? हा मुद्दा असायला महत्त्वाचा आहे की कारण की सुरगावमध्ये हे उमरेड तहसीलच्या अंतर्गत नागपूर जिल्हा अंतर्गत एक कत्तलखाना हा प्रस्तावित कलेक्टर साहेबांच्या द्वारे करण्यात आला। 193 हा खसरा क्रमांक होता। त्या भूमापन क्रमांक 1 झुडपी जंगलच्या असूनही गैरकानूनी प्रकारे तहसीलदारनं त्याच्यासाठी आक्षेपसाठी जाहीरनामा कलेक्टरच्या आदेशवर काढला। जेव्हा कलेक्टरला आपली चूक माहीत पडली ते 15 दिवसाची ती अवधी होती आक्षेपाची। त्याच्यामध्ये 43 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींनी सामाजिक संस्थांनी त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवला। कलेक्टर साहेबांनी रातोरात सुट्टीच्या दिवशी 15 तारखेला 368 जेव्हा 193 ही जंगल झुडपीची असून ती देता येत नाही कत्तलखान्यासाठी NMRDA तर त्यांनी 464 368 नंबरचा भूमापन क्रमांक हा शनिवार सुट्टीचा दिवस होता। सिटी सर्वेची मोजणी करून गैरप्रकारे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोजणीचे नोटीस न देता ती ॲक्वाजिशन NMRDA केलं आणि NMRDA रविवारी ते ॲक्वाजिशन 7/12 अंकित आहे आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा टेंडर काढण्यात आला। ही महायुती सरकार आमचा आरोप आहे। आमचा आरोप मुख्यमंत्री साहेबांवर आहे। आमचा आरोप गृहमंत्री साहेबांवर आहे। आमचा आरोप आहे की तुम्ही कत्तलखान्याची सरकार चालवता। तुमच्या ह्या कत्तलखान्याच्या मार्फत गौहत्या होणार याचा संशय आम्हाला आहे। कारण की तिकडे ग्रामवासी ते प्रताडित आहे आणि म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा प्रमुख देवेंद्रजी गोडबोले आणि प्रीतम कापसे यांच्या नेतृत्वात आज आम्ही आंदोलन काढलेलं आहे आणि आम्ही ह्या महायुती सरकारला शिकवू आणि कलेक्टर साहेब तुम्ही जे गैरप्रकारचे हे वर्तणूक केली आहे कत्तलखान्यासाठी आणि नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गट आक्रमक होत आंदोलन करतोय। कत्तलखान्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। तर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देत ठाकरे गटाने हे आंदोलन केलेले आहे। तर कत्तलखाना बंद करावा अशा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहे।